पूर्व केंद्रीय गृह मंत्री स्वर्गीय शंकरराव चौहान की जयंती सोमवार को कैलाशवासी कुसुमताई चौहान स्मृति पुरस्कार समारोह में मनाई गई। राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ बागड़े मुख्य अतिथि थे। आपको बता दें कि इस कार्यक्रम के दौरान भाजपा सांसद डॉक्टर अजीत गोपछड़े और पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान के बीच अच्छी जुगलबंदी देखने को मिली। राजनीति क्या होती है, कोई अशोक चौहान से सीखे। ये बहुत मीठा और प्यार से बोलते हैं, सामने वाले को प्यार का एहसास दिलाते हैं। इतना ही नहीं, टिकट काटने के बाद चौहान उसकी पीठ पर हाथ रखकर उसे हेलीकॉप्टर से घुमाते हैं। सांसद अजीत गोपछड़े ने कहा कि आलोचना करते हुए कहा, राजनीति की सांस्कृतिक अशोक चौहान से सीखनी चाहिए। इस बीच अशोक चौहान ने सांसद अजीत गोपछड़े पर पलटवार किया। गोपछड़े सबसे बड़े कलाकार सांसद है। मैं किसी के कंधे पर हाथ रखकर नहीं मारता, लेकिन जब कोई मेरी तरफ आता है तो मैं उसे छोड़ता भी नहीं। दोनों सांसदों के बीच इस गठबंधन की चर्चा हर जगह हो रही। सर्वात महत्त्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो म्हणजे आमचे अजित भाऊ गोपछड़े। सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत आजच्या म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं ह्याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं ना, असं गोड बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला। मी काही त्यांना शिकवलेलं नाही आहे, पण राज्यसभेमध्ये आम्ही दोघंही आहोत। ते कधी घुसतात कुठे आणि काय करून घेतात हरकत नाही, पण ते चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे। एक उत्कृष्ट माझा सहकारी म्हणून मी त्यांना पाहतो। त्यांची पहिलीच टर्म आहे। मला राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास 40-50 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे, पण असा खासदार म्हणजे असं होणे नाही तुम्हाला सांगितलं। त्यांनी तारीफ करता करता काय बोलून गेले मलाही समजलं नाही, पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या गोपछड़े साहेबांना, गोपछड़े साहेब मी खांद्यावर हात घालून कसं मारत नाही। खांद्यावर हात घालून कधी मारते सवय पण माझी नाही। पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर चालत जातं। मी काही फार कोणाची मागे लागायची मला गरज नाही, पण कोणी फार आगावर आलं तर सोडत नाही हे मला सांगितलं। परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, खूप तुमची वाचन चांगलं आहे, सभागृहातले परफॉर्मन्स चांगलं आहे, तुम्ही चांगलं काम करत राहा आणि भाजपाचे एक माझे चांगले सहकारी म्हणून तुम्ही खासदार या तरी उत्कृष्टपणे काम करत आहात। तुमच्या मी आभारी आहे। स्तुती सुमन जरी तुम्ही गेली असते त्यात सुद्धा थोडी अतिशोक्ती झालेली आहे। मी तेवढा काही भरपूर शिकायचं आहे मला सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये। आणि नितीन म्हणाला अशोकराव सगळ्यांवरच प्रेम करतात। नितीन तुला माहित नाही, कुस्तीच्या राजकारणात देखील अशोकराव असं प्रेम करीत करीतच वाकबगारीनं समोरच्याला पण चित करतात आणि ते प्रेम असं करतात की समोरच्या पैलवानाला देखील कळत नाही की मी चीज झालो की नाही। त्याला घरी गेल्यानंतर कळते अरे माझ्या पाठीला माती टेकली। म्हणजे इतकं भारी प्रेम करतात। मी 1.5 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे। हळूहळू साहेब तुमच्याकडून चिळे गुण शिकायला लागलो। पण मी त्या आपल्या जत्रेमध्ये असते ना गावाकडं, त्या जत्रेमध्ये नारळाचा टिल्लू पैलवान असते आणि एक 1000चा पैलवान असते, 1000 रुपयाला। तर तुम्ही 1000च्या रुपयाला पैलवान आहे, तर मी नारळाचा टिल्लू पैलवान आहे। त्यामुळे मला अजून 1000चा पैलवान व्हायला थोडासा वेळ आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही प्रेम करीत करीत लोकांना चित करीत राहावे अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो। आणि दुसरं असं झालं की या नितीनने या सभागृहाला एवढी भीती घातली की त्यानं असं सांगितलं की कॅन्सरचा रेशो इतके बा इतके, इतके बा इतके, मग 100रातले एवढे। इथं अमरराजूरकर हांबर्डेकडे बघायला लागला भीतीनं। माझा दुष्यंत सोनाळे मागच्याकडे बघायला लागला। ते पाठीमागा अंकुश देवसरकर बसलेला, ते म्हणतो भिवू नको, काळजी करू नको। म्हणजे इतकी त्यांनी भीती घातली सभागृहामध्ये की त्या कॅन्सरच्या भीतीनं मला तर असं वाटेल नितीनजी आपल्या उद्या तुझ्या गॅलेक्सी रुग्णालयावर तुझ्याकडून एंडोस्कोपी करून घेण्यासाठी भरपूर गर्दी या सभागृहातून येणार आहे। त्याच्यामुळे सांभाळून रे बाबा। आणि एक मित्र आमचा संदीप पाठक माजलगावचा, मी देखील बीडच्या अंबेजोगाईमध्ये शिकलो MBBS ला MD ला असताना। भलतं चांगलं त्याने पदर बिदर घेतला, तर कुंकू नव्हतं पण मला वाटतं गुलाल होता, त्याच्यामुळे एकदम जमलं बरोबर तुला। बारामतीच्या वारीत असताना त्या संदीपला निरोप आला आणि इतका चतुर आहे तो की त्याने बरोबर अशोकरावाकडे बघितलं। काय गरज नव्हती साहेबाकडे बघायची, समोर बघायचं ना। म्हणजे बारामतीतून निरोप आला म्हणून 3-3दा आमच्या साहेबाकडे बघायला लागला। एवढं बघायची काय गरज होती? अरे ते दोघं एकमेकावर प्रेमच करतात। आता सांगितलं ना तुम्हाला, राजकारणात प्रेम करीत करीत चित करून टाकते। मोर्चाला कळत देखील नाही कसं चित केलं काय नाही ते। अत्यंत गोड बोलतात अशोकरावजी।
पाठीवून हात फिरवितात आणि एखाद्याचं जर समजा तिकीट कटलेलं असलं ते हेलिपॅड मधून उतरल्यानंतर आता त्याला तिकीट कटलेलं नसते, म्हणजे तिकीट कटलेलं तर असते पण जाहीर तर झालेलं नसते. समजायचं त्याच्या पाठीवून हात फिरवून सगळ्या लोकांमध्ये गोल फिरवायले समजा चव्हाण साहेब त्याला, तर समजायचं की याचं तिकीट कटलंय. याला म्हणते राजकारण. समोर त्याला वाटते माझं तिकीट लागलं म्हणून साहेबांना खांद्यावर हात ठेवला आणि हेलिकॉप्टरच्या भोवताल फिरला. अरे तुझं तिकीट कटलं म्हणून तुला भोवताल फिरवायला लागलं. याला म्हणते राजकारण.